अंत्ययात्रेहून येताच भयंकर प्रकार. लोकांनो, हातातली कामं सोडून ही घटना ऐका, कारण अशा प्रसंगाची कोणीही कल्पना केली नसेल. एक असा दिवस, एक अशी वेळ आणि एक असा क्षण ज्याने उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं काळीज थरथर कापायला लावलं. शांततेसाठी जमलेली माणसं, शेवटचा निरोप देण्यासाठी एकत्र आलेली गर्दी आणि अचानक सगळं काही उलटं घडलं. सगळं अगदी नेहमीसारखं चालू होतं. कुणाच्या डोळ्यात अश्रू, कुणाच्या मनात आठवणी, तर कुणी फक्त शांतपणे उभं राहून शेवटचा क्षण पाहत होतं. कुणालाही अंदाज नव्हता की पुढच्या काही मिनिटात तिथे जे घडणार आहे ते पाहून लोक अक्षरशः जीव वाचवण्यासाठी पळ काढतील. स्मशानभूमी, जिथे सहसा शांतता असते, जिथे फक्त शोक, अश्रू आणि मौन असतं, पण त्या दिवशी तिथे शांतता फार काळ टिकली नाही. वातावरणात अचानक काहीतरी बदलल्यासारखं जाणवलं. लोकांनी एकमेकांकडे पाहिलं. काहीतरी अनोळखी, अनाकलनीय घडणार असल्याची चाहूल लागली. काही सेकंद आधी सगळं स्थिर होतं आणि काही सेकंदांनी एकच गोंधळ उडाला. कुणी किंचाळलं, कुणी धावत सुटलं, तर कुणी काय होतंय हे समजायच्या आधीच खाली बसलं. अचानक एकच प्रश्न सर्वांच्या मनात घुमू लागला, हे नेमकं काय आहे? लोक घाबरले. घाबरण्याचं कारण होतं, कारण समोर दिसणारं दृश्य सामान्य नव्हतं. एका क्षणात वातावरण बदललं. जिथे शांत उभं राहणं शक्य होतं, तिथे आता एक सेकंदही थांबणं धोकादायक वाटू लागलं. कोणी मागे वळून पाहिलं, कोणी फक्त डोकं खाली घालून धाव घेतली. कुणाला कुणाची फिकीर राहिली नाही. त्या क्षणी प्रत्येकजण फक्त स्वतःचा जीव वाचवण्याचा विचार करत होता. अंत्यसंस्कारासाठी जमलेली मंडळी आता भीतीने सैरावैरा धावत होती. जमिनीवर पडलेली माणसं, हातावर, चेहऱ्यावर वेदनेनं विव्हळणारे लोक आणि आजूबाजूला नुसता आरडाओरडा. सगळं काही एखाद्या भयानक स्वप्नासारखं वाटत होतं. काहींना तर काय झालंय हे समजायच्या आतच असह्य वेदना सहन कराव्या लागल्या. कुणाच्या डोळ्यात पाणी, कुणाच्या अंगावर सूज, तर कुणी वेदनेने किंचाळत होता. क्षणात सगळं चित्र बदलून गेलं. काही मिनिटांपूर्वी जिथे अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती, तिथे आता गोंधळ, भीती आणि प्रचंड धावपळ सुरू होती. लोक एकमेकांना ओरडून सांगत होते, पळा पळा. पण कशापासून पळायचं हे कुणालाच नीट कळत नव्हतं, दिसत नव्हतं, समजत नव्हतं. फक्त वेदना होत होत्या आणि भीती वाढत चालली होती. काही जण इतके घाबरले की त्यांनी मागे वळून पाहण्याचाही प्रयत्न केला नाही. त्या क्षणी कोण आपला आहे, कोण परका आहे याचाही विचार केला गेला नाही. परिस्थिती इतकी भयानक होती की सगळ्यांचं भान सुटलं. थोड्याच वेळात लक्षात आलं की अनेक जण जखमी झाले आहेत. काहींची अवस्था गंभीर होती. चेहऱ्यावर सूज, अंगावर जखमा आणि प्रचंड वेदना. मदतीसाठी ओरडणारे आवाज संपूर्ण परिसरात घुमत होते. काही लोकांनी कसाबसा धैर्य एकवटून जखमींना बाजूला नेण्याचा प्रयत्न केला, पण परिस्थिती अजूनही पूर्णपणे नियंत्रणात आली नव्हती. भीती इतकी होती की मदत करायची इच्छा असूनही लोक मागे सरकत होते. हळूहळू परिस्थिती थोडी निवळू लागली. लोक परत एकत्र येऊ लागले. जखमींना उचलून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. वातावरणात अजूनही एक विचित्र शांतता होती, जणू सगळेच सुन्न झाले होते. यानंतर जखमींना उपचारासाठी हलवण्यात आलं. काहींची अवस्था पाहून उपस्थितांनी काळजी अधिकच वाढली. हा प्रकार इतका अनपेक्षित होता की कुणालाही त्यासाठी मानसिक तयारी नव्हती. बराच वेळ गेल्यानंतर लोकांना हळूहळू समजू लागलं की हा सगळा गोंधळ नेमका कशामुळे झाला. आधी जे दिसत नव्हतं, ते समजत नव्हतं, ते चित्र आता स्पष्ट चाललं होतं. ज्या ठिकाणी सगळे जमले होते तिथे आधीच एक धोका लपलेला होता, पण तो कुणाच्या लक्षातच आला नव्हता. शांततेत दडलेला तो धोका अचानक उफाळून आला आणि सगळ्यांवर तुटून पडला. लोकांनी जेव्हा वर पाहिलं तेव्हा खरी परिस्थिती लक्षात आली. एक असा प्रकार जो सहसा कुणाच्याही लक्षात येत नाही, पण एकदा का तो भडकला की परिणाम भयानक होतात. त्या ठिकाणी असलेला एक पोळा आणि त्यातून अचानक बाहेर पडलेला धोका हे लक्षात येताच लोक थरकापून गेले. काही क्षणातच सगळं उघड झालं. तो हल्ला कुणाचा होता हे आता स्पष्ट झालं होतं. छोटासा दुर्लक्षित धोका, परिणाम मात्र खूप मोठा. लोकांना चावणारा, वेदना देणारा आणि गोंधळ उडवणारा तो हल्ला. अखेर समोर आलं की त्या स्मशानभूमीत असलेल्या मधमाशांच्या पोळ्यावर कुठल्या तरी कारणाने हालचाल झाली होती आणि त्यानंतर मधमाशांनी थेट उपस्थित लोकांवर हल्ला चढवला. त्या अचानक झालेल्या मधमाशाच्या हल्ल्यात तब्बल 40 जण जखमी झाले. काहींना किरकोळ दुखापत झाली, तर काहींची अवस्था गंभीर बनली. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली. बराच वेळ परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतरच अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण करता आली. तोपर्यंत उपस्थित सगळ्यांच्या मनावर भीतीचं सावट पसरलं होतं. एका शांत दुःखाच्या प्रसंगाला अचानक भयानक वळण मिळालं. अंत्यसंस्कारासाठी जमलेली माणसं स्वतःच्या जीवासाठी पळत होती. हा विचारच अंगावर काटा आणणारा होता. अंत्ययात्रेला आलेल्या लोकांवर झालेला हा मधमाशांचा हल्ला आजही अनेकांच्या मनात भीती निर्माण करतो, कारण कधी, कुठे आणि कशा स्वरूपात धोका समोर येईल हे सांगता येत नाही.